बातमी येते दिल्लीतून। मोदी सरकारमधल्या मंत्र्यांनी संसदेत दिलेल्या आश्वासनांपैकी फक्त 30% आश्वासनं पूर्ण केल्याचं आता समोर आलंय। संसदीय कामकाज मंत्रालयामार्फत ही आकडेवारी पुढे आली आहे। संसदेत दिलेल्या आश्वासनाची 3 महिन्यात पूर्तता केली जावी याची जबाबदारी संबंधित मंत्री किंवा खात्याची असते। यासंबंधी अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत कदम आता आपल्या सोबत आहेत। प्रशांत, खरी आकडेवारी समोर आली असं म्हणायचं? रेश्मा, सरकार आणि पक्ष हे दोन वेगवेगळी यंत्रणा असते आणि प्रचार सभेमध्ये अनेकदा अशी आश्वासनं दिली जातात की हवेतच फिरतात। मात्र सरकारकडून अशा पद्धतीने आश्वासनांची पूर्तता न होणं ही गंभीर गोष्ट आहे। कारण संसदेमध्ये जेव्हा मंत्री एखादी गोष्ट सांगतात किंवा पूर्तता करण्याचे आश्वासन देतात आणि त्यानंतर ही जर पूर्ण होत नसेल आणि त्याची टक्केवारी केवळ 30% असेल तर ती गंभीर गोष्ट आहे। आणि अशी आकडेवारी जी आहे ती मोदी सरकार संदर्भात समोर आलेली आहे। एखाद्या सदस्याला प्रश्न विचारल्यानंतर किंवा एखाद्या गोष्टी संदर्भात काही लक्षवेधी उपस्थित केल्यानंतर मंत्री जेव्हा आश्वासन देतात त्याच्यानंतर 3 महिन्याच्या आतमध्ये त्याची पूर्तता होणं खरं तर बंधनकारक असतं किंवा ते 3 महिन्यात पूर्ण होईल असं मानलं जातं। मात्र या सगळ्या समस्यांचा आढावा घेणारी जी संसदेची कार्यसमिती आहे त्याच्यामध्ये मोदी सरकारच्या 2 वर्षातली जी आकडेवारी समोर आलेली आहे त्याच्यामध्ये मोदी सरकारचे मंत्री हे या अशा आश्वासनांची पूर्तता करू शकत नसल्याची बाब समोर आलेली आहे। बरं प्रशांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल।